नमस्कार. तर उद्या महाशिवरात्री आहे. मन खूप शांत आणि आनंदी आहे. कारण यावर्षीची महाशिवरात्री माझ्यासाठी खूप स्पेशल होणार आहे. मी महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी बेलपत्र, फुले आणण्यास शेताकडे गेले होते. कारण पहाटे लवकर आम्हाला मंदिरात जायचं आहे. माझ्या यूट्यूब जर्नीसाठी महादेवाकडे मनापासून प्रार्थना करायची आहे. मी जेव्हा यूट्यूब जर्नीला सुरुवात केली, मला स्वतःवरती खात्री नव्हती की मी हे करू शकेल का, पण महादेवावर विश्वास ठेवून मी पुढे चालत आहे. तेच 5 वाजता मी, आई, माझा भाऊ आम्ही मंदिराकडे आलो. सकाळच्या या शांत वेळेत पूजा करण्यात एक वेगळीच मजा होती. जीवनात काहीही मिळवायचं असेल तर श्रद्धा आणि मेहनत दोन्हीही लागते आणि मी दोन्ही देण्यासाठी तयार आहे. पहाटेच्या या थंड वातावरणात असं वाटत आहे की महादेव स्वतः बोलवत आहेत. महादेव, मी खूप मोठं स्वप्न घेऊन तुमच्यासमोर बसले आहे. माझी यूट्यूब जर्नी सफल करा. माझे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं कंटेंट दाखवायला मला शक्ती द्या. मी जे काही व्हिडिओ करते ते अगदी प्रामाणिकपणे करते. त्यामध्ये खरी मेहनत आणि खरं मन आहे. हे सगळं करण्यासाठी मला शक्ती द्या, अशी मी प्रार्थना करत होते महादेवांकडे. महाशिवरात्री आपल्याला शिकवते की अंधारानंतर नेहमीच उजेड येतो. जर तुम्ही पण काही नवीन सुरू करणार असाल तर महादेवावर विश्वास ठेवा. महादेव प्रत्येक प्रार्थनेचे फल कधी ना कधी देतातच. ओम नमः शिवाय. यावर्षी नवीन ऊर्जा, नवीन स्वप्ने आणि नवीन सुरुवात